राहुल येतोय फलंदाजीसाठी. आपण बघतोय हितेश आणि बॉबी ही सलामीची जोडी असेल ती मात्र कल्याण पॅकर्सच्या माध्यमातून. होम ग्राउंड असेल. पहिला चेंडू इथे मात्र वाईटने श्री गणेश होतोय तो मात्र कल्याण पॅकर्स संघाच्या. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप केलंय. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव येईल. एकी धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती लागल्या गेल्या त्या मात्र 2 धावा. एक चेंडू 2 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. इकॉनॉमिकल क्रिकेट खेळलं झाले. षटक क्रमांक पहिला आहे. कोणताही रिस्क उचलला जात नाहीये. नक्कीच होम आहे त्याच्यामुळे कुठेतरी बेनिफिट्स असेल ते मात्र कल्याण पॅकर्स संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडीचा विचार केला तर बॉबी आणि हितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्रोक. फलंदाज होईल मात्र गचा क्षेत्ररक्षण. येथील धावा 2. धावफलक जलदगीत्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती टोटल धावा लागतायत ते मात्र तब्बल 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. कुठेतरी झेल पकडण्याची संधी होती. कॅचेस विन द मॅचेस समीकरण असतात. आपण सातत्याने बघत असतो. अंडरम असेल ओरम असेल क्रिकेटमध्ये नक्कीच ज्या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे बलाढ्य संघांना सुद्धा हार पत्करावी लागते ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होतं. पुढचा चेंडू राहुल यांचा. उलटा चेंडू होता. फक्त दिशा दिली. अजून एक सिंगल येते. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही सलामीरांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला केले. पंच केलाय. चेंडू जातोय कव्हर रिझन मधनं डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते. एक धावेने धावफलक पुढे जाते. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागले होते. षटक क्रमांक पहिला आहे राहुल यांचा. इथे मात्र स्टेप आउट झाले परंतु षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 धावा आल्या. वाईट आले परंतु नक्कीच चांगलं कमबॅक केलं. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र फक्त आणि फक्त 7 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. कमॉन डीजे. मध्ये आपल्याला विशालला बघतोय. पहिलं षटक 7 धावांचं आलंय. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. ओंकार मित्रमंडळ विपक्ष नक्कीच कल्याण पॅकर्स अशी नक्कीच हा सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. कुठं चेंडू इथे मात्र नक्कीच फुलटच चेंडू होता परंतु त्याचा फुल टोल वसूल करता आलेला नाही. तो मात्र सलामीवीर बॉबी याला. इथे मात्र नो चेंडू. विचार केला दुसरं षटक आहे विशालला आणि विशालला चांगली कामगिरी करावी लागेल. एक चेंडू चांगला फेकला त्यानंतर मात्र नो चेंडू फेकलाय. अतिरिक्त धावेने विशालच्या वैयक्तिक गोलंदाजीवरती 1 धाव येते. पुढचा चेंडू इथे मात्र स्वतःच्या फॉलोअर मध्ये लाजबाब क्षेत्ररक्षण. अजून एक चांगला चेंडू. ज्या वेळेस निर्धाव चेंडू फेकले गेले त्या वेळेस मात्र नक्कीच प्रेशराईज होतोय संघ कल्याण पॅकर्स संघ. चांगल्या धावा आल्या परंतु 8 धाव्यांवरती धावफलक बघायला मिळतो आपल्याला. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचा हा मला वाटते या षटकातील 3रा निर्धाव चेंडू. अतिरिक्त धावेने फक्त नक्कीच
हॅलो, नो चेंडू. अंपायर डिसिजन, दिस इज अ लास्ट डिसिजन. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडू फेकलेत, 11 धावा धावफलकावरती लागल्यात. थोड्याच वेळात या 21 चषकाचे आयोजक नक्कीच अहमद कांबळे यांचं इथं शुभ आगमन होते. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. 2 धावा आहेत का अंपायर्स? ओके, 2 धावा, 2 धाब्याने धावफलक पुढे जाते 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला इकॉनॉमिकल 7 धावा आता मात्र येत आहेत. शेवटचा चेंडू अशा षटकातील. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला. डिझेल पिंट्याच्या माध्यमातून नक्कीच जबरदस्त संगीतमय वातावरण. जसं क्रिकेट तसं संगीत आपल्याला नक्कीच बघायला मिळते. धावफलकाचा विचार केला 13 धावा. षटक क्रमांक 2 संपलेत. 2 षटकाच्या समतेत 13 धावा धावफलकावरती लागल्यात. धक्का क्रमांक पहिला लागतोय. बॉबी सारखा स्टार खेळाडू बॅक टू द पवेलियन जातोय. पहिल्या षटकाचा विचार केला 7 धावा, त्यानंतर आलेल्या 6 धावा. धावफलकाचा विचार केला 13 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 यश गोलंदाजी मार्कवरती. ते मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. यष्टांच्या मागे विपुलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आठवण करून दिली ती मात्र MS धोनीची, जर्सी नंबर 7. इथं मात्र अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज यशच्या माध्यमातून. डायनामिक षटक असं तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली जाते यशच्या माध्यमातून. वाईट चेंडू. वाईट चेंडूने मात्र अतिरिक्त धाव दिली आता मात्र यशने. धावफलक 14 या आकड्यावरती. 1 फोर्स, 14 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. कल्याण पॅकर संघाला चांगला टार्गेट सेट करावा लागेल. आपण मगाची मॅच बघितली, जय मासोबा विपक्ष ओमसाई गणेश प्रॉमिस. जर आपण टार्गेट सेट केला तर मात्र इथं मात्र पुन्हा एकदा ग्लान्स केले चेंडूला. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाईल. अजून एकदा येते. सन्माननीय व्यक्तिमत्व अहमदभाई कांबळे यांचं इथं शुभ आगमन झालंय. रहबाज ग्रुपचे सर्वे सर्वा, त्याचप्रमाणे एकी ग्रुपचे सर्वे सर्वा. नक्कीच अहमदभाई कांबळे यांचं इथं शुभ आगमन झालंय. अहमदभाई कांबळे यांचं इथं शुभ आगमन झालंय. रहबार ग्रुपचे सर्वे सर्वा, त्याचप्रमाणे एकी ग्रुपचे सर्वे सर्वा. अहमदभाई कांबळे यांचं इथं शुभ आगमन. एके चषक 2025 पर्व पहिलं आणि भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही भली मोठी ट्रॉफी. नक्कीच कोण या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षराने नाव करतोय आजच्या दिवसामध्ये आपल्याला. अहमदभाई कांबळे यांचं तो शुभ आगमन. आमच्या आयोजक कमिटीकडून आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. षटक क्रमांक 3 नक्कीच आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी आपण नक्कीच सांगू इच्छितो. इथे मात्र लाईन बघावी लागेल. अजून एक वाईट येतोय. वाईट स्वरूपात यशने धावा दिल्या आहेत. मॅच चालू आहे ती मात्र कल्याण पॅकर्स विपक्ष ओमकार मित्र मंडळ या दोन संघांच्या माध्यमातून आपण ही चेंडू झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च. 16 धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. 16 धावा
लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3. इथे मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, अजून एक धाव ऍड केली जाईल. 17 धावा, 70 रन्स ऑन द बोर्ड्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. जबरदस्त टुर्नामेंट आपण बघतोय. एके चषक 2025 पर्व पहिलं सातत्याने अंडरआर्म क्रिकेट हे नक्कीच नातं जुळलं गेलंय ते मात्र चिकनगर गावासाठी. त्याचप्रमाणे आयोजक आमचे अहमदभाई कांबळे यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचा वाटा आहे. सर्वेसर्वा एके चषकाचे, त्याचप्रमाणे अध्यक्ष असतील रेवाज ग्रुपचे. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट, बॅक टू बॅक वाईट गचाळ आणि लाईन लेंथ पासून कुठेतरी भरकटताना यशच्या गोलंदाजीवरती आपण बघतोय. बॅटने धावा कमी आल्यात, परंतु अतिरिक्त धावा जास्त खर्च करतो यश. धावांची गती बघायला गेले, पहिलं षटक 7 धावांचं, त्यानंतर आलं दुसरं षटक विशालचं 6 धावांचं. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर, ते मात्र यशचं. षटक क्रमांक 3 आहे यशचं. गोलंदाजी मार्कवरती धावफलकाचा विचार केला, 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा ग्लान्स केले, चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचा चेंडू अशा षटकातील धावफलकाचा विचार केला, 19 धावा ऑन द बोर्ड्स, 19 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचा चेंडू असेल षटकातील. इथे मात्र क्लास केलाय चेंडूला, जबरदस्त चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, अजून एक धाव होईल. धावफलकाचा विचार केला, षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या, ते मात्र तब्बल 20 रन्स, डबल डिजिट डबल फिगर, 20 धावा, लॉस ऑफ 1 विकेट्स. कम ऑन डीजे. डीजे पिंटीच्या माध्यमातून एक संगीतमय वातावरण आपण बघतोय या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, चिकनगर गावामध्ये नक्की सजवली गेले एके चषक 2025 पर्व पहिलं. षटक क्रमांक शेवटचा आहे, ते मात्र साईज. इथे मात्र डॉट चेंडू येईल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकण्यात यश आले साई याला. चौथं षटक आहे, चौथ्या षटकाचा विचार केला, साई याच्यावरती जबाबदारी सोपवली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती ऑलरेडी लागल्या गेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू. कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. ज्या तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, इथे मात्र कुठेतरी कमबॅक केलं जात आहे. 7 धावा तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आल्या. धावफलक स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळते 20 या आकड्यावरती. वीस धावा स्थिरावल्या गेल्या आहेत. चौथं षटक आहे साई यांचं. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आलाय, स्टेप आउट झाले, चेंडू जाईल तो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धाव्यांनी धावफलकाचा विचार केला, 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, लॉस ऑफ 1 विकेट. चेंडू इथे मात्र स्टेप आउट झाले होते, परंतु नक्कीच फलक पुढचा चेंडू साईसाठी. चांगली गोलंदाजी केली साईने आतापर्यंत. पुन्हा एकदा नो चेंडू, अजून एक टुडी येते. 2 धावा या मिळतील, तब्बल 3 धावा. 3 धाव्याने धावफलकाचा विचार केला, धावफलक 25 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी केली होती, परंतु अशा प्रकारे जर आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये चुका कराल तर मात्र धावा येतील.
आणि ज्या ज्या वेळेस धावा केल्या जातील चांगलं टार्गेट सेट केलं जाईल त्या वेळेस नक्कीच मित्रांनो सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बाहेरनं कोणी आवाज देऊ नका. आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 6चं शेवटचं षटक निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकामध्ये जर बघायला गेल्या आतापर्यंत धावा आल्या आहेत. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्या, टुडी मारलेत. धावफलक जलदगत्या पुढे जाताना आपल्याला बघायला मिळालंय. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय एक चषकाचा जबरदस्त चौक. एकोणतीस धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड्स. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक चिकी सिंगल. षटक क्रमांक 14 संपतंय. 4 षटकाच्या समर्थीत धावफलकावरती धावांचा विचार केला 30 रन्स, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद डीजे. नक्कीच या एके चषकाचे सर्व अहमदभाई कमले यांच्या इथं शुभ आगमन झालं. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच या पर्व पहिल्यामध्ये आपण भव्य दिव्य मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ही ट्रॉफी बघतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या सहाय्य मित्र अरब शेख असतील, जला खान असतील, त्यानंतर जाफर शेख असतील, अबुजर खोत असतील, या सर्वांचं आमच्या आयोजक कमिटीकडनं नक्कीच सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त टुर्नामेंट आपण बघतोय. हे पर्व पहिलं आहे. नक्कीच दुसऱ्या पर्वामध्ये अजूनही या क्रिकेटमध्ये नक्कीच अपडेट केले जातील. आज आपण बघतोय एक कॅमेऱ्यामध्ये ही टुर्नामेंट केली जाईल. नक्कीच अहमदभाईंच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच साता समुद्रपलीकडे जाईल याची तीळ मात्र शंका नसेल. पर्व पहिल्यामध्ये आपण बघतोय खूप सौंदर्य वाढवलं गेलंय. चिकनगर नगरीमध्ये जर बघितलं गेलं तर एक मानाची ट्रॉफी लावली गेली. अंडरआर्म क्रिकेट कुठेतरी चांगल्या स्टेजवरती नेण्याचं काम केलं जात आहे. तब्बल 30 धावा झाल्यात. 31 धावांचं लक्ष आहे. 31 धावा, येणारे 24 चेंडू, 31 धावांची गरज आहे. .75 सरासरीने आपल्याला धावा कुटायच्या प्रति षटक. .80 सरासरीने धावा कुटायच्या आहेत प्रति षटक. ते मात्र इथे मात्र जबरदस्त चेंडू. नक्कीच पॉइंट मध्ये जर विचार केला निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय. तो मात्र बॉबी याला. निलेश आणि गणेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक आहे ते मात्र बॉबी याचं. पहिला चेंडू फेकण्यात यश आलाय. जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र वाईट चेंडू. वाईट चेंडू आणि आता मात्र कुठेतरी श्री गणेशा होतोय. ते मात्र ओमकार मित्र मंडळाच्या माध्यमातून.
मॅचची एज, फलंदाज होईल बाद. जबरदस्त विकेट किपर. कमॉन डीजे. बुरी नजर वाले आणि नक्कीच एक जबरदस्त कॅच बघितलं हितेशच्या माध्यमातून. यष्टनच्या मागे खूप कमी टाइम होता आणि कमी टाइमिंग मध्ये जबरदस्त कॅच पकडली गेली आहे. पहिला धक्का लागला जातोय तो मात्र ओमकार मित्रमंडळाला. अजून एक निर्धाव चेंडू. कुठेतरी चांगलं कमबॅक करतोय बॉबी आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती नक्कीच सिंगल आली. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल. डिक्लेअर झोन मध्ये वन बाउन्स चेंडू जातोय. इंटेक द क्राउड. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये त्यामुळे अजून एक निर्धाव चेंडू येतोय. बॉबी याने चांगली कमबॅक केलाय. ज्या वेळेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव येईल. षटक क्रमांक पहिलं संपतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. 31 धावांचं भलं मोठं लक्ष आहे आणि या 31 धावांचा पाठलाग करताना मात्र फक्त धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल 3च धावा. लाजवाब परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय बॉबीच्या माध्यमातून. कंजूसी दाखवले रनांमध्ये. आता मात्र कुठेतरी समीकरण बदलताना आपल्याला बघायला मिळतंय. पहिल्या षटकात 3च धावांचा आलाय. इथून फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला कुठेतरी चांगली फटकेबाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल वाढताना आपल्याला बघायला मिळते. वाईट येते. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक धाव येईल. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केले. पंच केल्या चेंडूला धावा येतील सिंगल. एकच धाव. चांगला फटका होता. तिसऱ्या क्रमांकावरती नक्कीच जर विचार केला चिनूला फलंदाजीसाठी वाढवले. या 2 फलंदाजांवरती नक्कीच दारोमदार असेल कारण की या षटकापासून आपल्याला इकॉनॉमिकल जर विचार केला तर 9.50च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. कारण की बॉबीचं पहिलं षटक खूपच कमी धावांचं आलंय. 3च धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली बॉबी याने. दुसरी गोलंदाजी मार्कवरती आपल्या सनी याला बघतोय आपण. इथं मात्र खूप चांगला स्ट्रोक परंतु गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल. एके चषकाचा A1 क्वालिटीचा येतोय. ब्रँडेड चौकार. वरती धावा लागल्या गेल्या ते मात्र 9 रन्स ऑन द बोर्ड्स. 9 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज नक्कीच तंबूच्या आसऱ्याला गेला परंतु नक्कीच चिनूने चांगली फलंदाजी केली. चौकार आलाय बॅटमधनं. इथं मात्र जबरदस्त चेंडू. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतली. जातो विकेट किपर कडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कमबॅक करावं लागेल सनीला सुद्धा कारण की फटकेबाजी जर होणारच आहे कारण की 31 धावांचं भलं मोठं लक्ष आहे समोर. इथे मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅकचा दुसरा चेंडूच्या बॅट मधनं जबरदस्त फटकेबाजी.
पहिला वाईड आहे. 4 चेंडू झालेत. सनीवरती हल्ला चढवला गेलाय. पहिल्या षटकाचा विचार केला 3च धावा, त्यानंतर सनीवरती मात्र तब्बल 10 धावा खर्च करतोय आपल्या 4 चेंडू मध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 13 रन्स, 13 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. सनी यावरती नक्कीच हल्ला चढवला गेलाय. बॅक टू बॅकचा मात्र इथे चौकार येतोय चिनूच्या बॅट मधनं. ठीक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलं जातंय. पुढचा चेंडू इथे मात्र जबरदस्त चेंडू. अजून एक निर्धार चेंडू फेकलाय. दडपण असेल ते मात्र सनीवरती, कारण की जर विचार केला पहिल्या 5 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक इकॉनॉमिकल फेकलं होतं बॉबी याने, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्यात. समीकरण बदलताना बघायला मिळते. जर या शेवटच्या चेंडूमध्ये सिंगल आली तर मात्र 14 धावांवरती धावफलक जाऊन बसेल. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र दुसरा. धावफलकाचा विचार केला 13 धावा. नक्कीच आपल्या मान्यवरांनी आपले एटीएम ओपन केलेत. बॅक टू बॅकचे 3 चौकार आणि लगातारची जर विकेट हॅट्रिक झाली तर आरम शेख यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे अंजला खान यांच्याकडनं नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक आणि चौकारांचे हॅट्रिक यासाठी नक्कीच आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला एटीएम ओपन केलाय. विकेट हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. ज्या वेळेस नक्कीच मान्यवरांची वर्णी लागली जाते त्या वेळेस क्रिकेटचं सौंदर्य आपण वाढताना बघत आलोय. नक्कीच आमच्या आयोजक एके चषकाचे नक्कीच हे पर्व पहिलं अहमदभाई कांबळे यांच्या माध्यमातून नक्कीच या क्रिकेटला सौंदर्य वाढवताना आपण बघतोय. मान्यवर आले आणि नक्कीच मान्यवरांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी 4 चांद लागले गेले. पुन्हा एकदा सिंगल येते. ओळ्या मैदानाकडे धावफलकाचा विचार केला 14 धावा धावफलकावरती लागले गेलेत. तिसरं षटक आहे, डायनामिक षटक आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकते. ते मात्र ओमकार मित्र मंडळ कल्याण पॅकर संघाच्या माध्यमातून बॉम्बेनी चांगलं षटक टाकलं. त्यानंतर सनीवरती जो हल्ला चढवला गेला त्याची ते कुठेतरी जागा भरून काढावी लागेल संकेतला. इथे मात्र वाईट चेंडू. अजून एक धाव येते. पंधरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणाऱ्या 11 चेंडू 16 धाब्यांची गरज. उलटा चेंडू, जबरदस्त फटका कार्पेटच्या सायाने. इथे मात्र जर बघितलं गेलं तर पॉवर प्लेचा क्षेत्ररक्षक होता तो मात्र विनोद यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव. धावांचं लक्ष आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. बॅक थ्रो केला संकेतने आणि नक्कीच तंबूच्या अस्त्राला
नेक्स्ट मॅच असेल ती मात्र रिया 11 विपक्ष YCC. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं. आपलं नाणेफेक केले जाईल. 8 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. विलाजी मोरे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. विलाजी मोरे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. YCC संघाचा विरास मोरे, त्याचप्रमाणे रिया 11 संघाचा सॉरी चुकीची दुरुस्ती. 8 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. हे 2 चेंडू नक्कीच निर्णायक टाकले जातील. तिसरं षटक असतं आणि हे डायनामिक षटक असतं. या डायनामिक षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा बनवणं थोडंसं नक्कीच इझी असतं. परंतु या डायनामिक षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील? ते मात्र जबरदस्त चेंडू फेकला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे आपण बघतोय. बॉबी याला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफळाची अजून एक धक्का क्रमांक 'षटक क्रमांक पहिला विचार केला. बॉबी याच्या 3 धावा, त्यानंतर सनीवरती हल्ल्याचा डोला 10 धावा. संकेतने पूर्णपणे मॅच मध्ये आणलाय. फक्त धावा खर्च केल्या 3. जबरदस्त गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून. कोण टाकते बॉल? विकास येतो शेवटच्या षटकामध्ये. येणारे 6 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. पहिला चेंडू इथे मात्र स्टेप आउट झाले, परंतु बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. फलंदाज होईल बाद. आता मात्र कुठेतरी समीकरण मोठं होताना बघायला मिळते. येणारे 5 चेंडू अजून एक चांगला चेंडू. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेही बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. विकासची आपल्याला झकास कामगिरी होताना बघायला मिळते. नाही ते पुढे आले, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. इथे मात्र चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार. संघर्षाचा पहिला चौकार येतोय तो मात्र फलंदाज धाव्यांची गरज. इथे मात्र पुढे आले, परंतु एकच धाव येते. औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रिया 11 संघाचा कर्णधार आणि YCC संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करून घ्यायचे. फलंदाज होईल बाद. नक्कीच कल्याण पाकर संघाने फर्स्ट राऊंड जिंकून
YCC संघाच्या कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय लगेचच. किती पण दगड मारू दे आपल्यापर्यंत येत नाही भाऊ कोणाची दगड. संघाचे कर्णधार ए वरती YCC संघ आपल्याला ऑफिशियल शेवटचा कॉल असेल. YCC संघ एकी चषक 2025 पर्व पहिलं नक्कीच एकी चषकाचे सर्व अहमदभाई कांबळे यांचं इथे नक्कीच शुभ आगमन झालं, ज्याच्या वेळेस आपले आयोजक